तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा। वरळीच्या सीजे हाऊसमधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश रद्द करण्यात आले। इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात आली होती। भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो नाही किंवा मी पक्षांतर केलं नाही, त्याच्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली खोट्या प्रकरणात। जर मला माझी प्रॉपर्टी सोडून घ्यायची असेल, राहतं घर म्हणतोय मी, जो पूरा व्यवहार लीगल है, तो मुझे मोदी मोदी करना पड़ेगा, बीजेपी में जाना पड़ेगा, लेकिन मैं नहीं जाऊंगा। लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेला अजितदादा मित्रमंडळ नाही तर त्यांचा जो पक्ष आहे त्याला यश आलं नसलं तरी प्रफुल्ल पटेल साहेबांना पलीकडे जाऊन यश आलेलं दिसतंय। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ईडीने जी कारवाई तुमच्यावर केली होती, साहेबांना तुम्ही सोडलं, विचाराला तुम्ही सोडला, पलीकडे गेलात आणि त्या बाबतीत व्यक्तिगत यश तुम्हाला आलेलं आहे। आता मग उद्या जाऊन लोकांना ते काय सांगतील, म्हणजे या ईडीने जी काही कारवाई केली ती मागे घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला का ईडीला असं वाटलं नाही आता प्रफुल्ल पटेल साहेब आता स्वच्छ झालेले आहेत, काय करायची जरूरत नाही, असं कुठेतरी उद्या जाऊन त्यांना सांगावं लागेल। त्यामुळे त्यांना यश आलं, त्यांचं अभिनंदन करतो।